नमस्कार. कसा लसूण आहे बघा वर, कसा अडकवलाय लसूण, देशी लसूण एक नंबर बांधून ठेवलाय का ना याळाच्या काठीला. दाव नवीन चेस आणून बांधून ठेवलंय. आपल्या बघा शेळ्या कशा बसलेल्या माया लेखी निवांत शेजारी. काय नेमा अरे आबास येळा झाला लागा तू. सगळं तुझंच आहे बाबा, माझं काय रीत, मी मोकळा झालोय. तुझंच आहे रे. हा आणि कपट्याच्या वासना लय आबा म्हणजे कपटा माणूस. गाडी माझी हवा सोडून ठेवली आहे, मोठ्या गाडीच्या आबानं हवा सोडून ठेवली आहे. कपटा किती आहे बघा की, एवढा वेळ कपटा नसून रे. अरे तुझ्या नाव असली म्हणून काय झालं, तुला चालवा येत नाही दुसरीच कोट तर घेऊन जाईल म्हणून तुम्हाला सांगतो. हो का निलेश भाऊ खोटा बोलतोय का तुम्हाला वाटतंय? हो का तुम्हाला खरंच धावतो गाड्यानं कशी. पण त्या मी बिन पंप आणलाय, पंप मारून जाईल, काय अडचण नाही. बघितलं का कसं चाक खाली बसवलं या खायला का बा. सारखा मसरा तर टावेल लावून फिरतोय बघा सारखा. मसरा यसा माझा बी नाही, पण ह्याला काय वाटतंय आपल्यासारख्या म्हशी कुणाही सुद्धा नाही त्या. सारखा म्हशीत येडा काढतोय येडा. कसा आहे कांदा निवांत ठेवलाय का नाही, लसूण ठेवलाय बघा इकडं सुट्टा. तू आर नेम काय सगळंच तुझा. तू हाडळ आहे हाडळ, हाडळ आहे हाडळ. हाडळ कशाला म्हणते ती आबाला हाडळ म्हणायची बघा. आबाज नाव हाडळ पाडा आता भामट्या. झाड लागा मी मुलखाची मागाई आणून लावली, तुला बघवणं झालंय. झाडाला टिबक बिबक एक नंबर केली आहे. कसं टिबक केलं या, आणि काही फिरू नात करायला नाही. जळतय नुसतं जळतय. मसराई वाटणी कर आता. मग झालं कणकून तू आता पगार घेऊन घेऊन खात्यावर दामलाच चिल. हा आता आतापर्यंत मी का सांभाळली ती वैरण घातलेली त्याचं मला पैसे दे घेईन मग वाटणे. आतापर्यंत खाल्लेलं जर मग खाल्लं किती पगार? 1000 रुपये पगार येतो. 1000 पगार येतोय रे. मग बरं राहू दे, मी तुला 1000 देतो आठवड्याला. राहू सगळ्याच टोटल मशीन राहू दे मला. लगा मी हाय म्हणून तू एवढं लक्षात ठेव ना. तुला कोण रे, तुला एक मसरू कोण दिलं नसतं बरं माझ्यामुळं. शांत तुला दिले की आता एक मस. कोणाही एक मस अरे सगळ्याच माझ्या म्हशी आहेत या. तुझं काय रे? सगळंच माझं आहे मग. हं. ही लसूण सुद्धा माझाच आहे. 7-12 माझा आहे. मग लसूण पण मला 7-12 माझा आहे. तो कसा म्हणतो 7-12 माझा आहे, तसा 7-12 माझा आहे. जैसे थे कळा राठ्या. दिद्या दिद्या दिदी आली का ग? अय पनमा दिदी आली का? जाऊ का मग कोठरवर. हवा सोडली उन्हाचं जा वाटणार. एम बारख्या गाडीवर हवा सोडून बसलाय कपटा. कपट्यानं हवा सोडून बसले. काय पळायला लागले शीट मायदा शीट पळते या. आणि त्याला तुला जोका सोडायचा आहे खाली. हा जोका सोडायचा का? नको तुला बसू देत नाही ती पुन्हा. सगळी तुझ्या नावानं दुसरीच बसती ती लेकरं आहे ना. पाच तो आमचे आम्ही. तुला का कोण 5 म्हणले काय? हा अरे मी फिरीन नाही, काय करायचं ती करीन. तुला का करायचं? शेंगा वाटलेल्या हो का तुम्हाला सांगतो. कशा वाळू घातले त्या. ह्याला पाल नाही, याला पाल नाही. शेंगा वाळू घालायला पाल नाही. माझ्या पालावरच कोपऱ्यावर टाकली ती. यार मोठा बोलतोय नुसता. हो काय एका पालाव कसं देखील येत. ह्याला पाल नाही हो, आणि मोठं बोलतोय कशाला. आ पाल नाही, स्वतःच पाल सुद्धा नाही, माणसं मोठे बोलते ती. हांडा घेऊन ये. अरे पट्ट्या मोठं झालं करून माझी मस्त धोन बिन पाक असतोय. आबा आबा बरोबर तू ताजा झाला बरं का. काय का म्हणा तू ताजा झाला ह्या 15 दिवसात.
तो खाल्लंच लागा मांगडाळ. तो आणून घातलं रे. अरे मी घातलं नाही का? हा काय घालतोय बाबा घालतोय का? का पाहिजे तुला खायला? काय मी तुझं मटण खात- मटण मटण खातो का? हे मटणाने सोडले आता. हा मटण म्हणलं रातचा उठून पळत गे. त्याच्याला मटण भेटेल तर खाल्लं बंद केले. नुसतं प्युअर शाकाहारी शुद्ध शाकाहारी भेटेल इथं. आधी नरडीला येऊस खायचं म्हणा शुद्ध शाकाहारी भेटल. हा चालय नात करा ना कडवाळाचा चापच्या चाप. ए बापू अरे हांडाण घे. कसं आहे हिरवगार कडवाळा आहे. यातला निम माझा आहे आता. ए सगळंच तुला घे मला 50,000 ती बाजायचं सगळंच कडवाळ तुला घे. 25 देतो चल. हा 25 देतो चल मला निम दे. 25 दे वीर. 25 हा 3,000 रुपये गुंठा आहे आता. लागलाच का सांगायला? 25 देतो की मग किती हा? पाच गुंठ आहे. आला का टक्कुरीला कडवा टक्कुरीतनं वर गेलं. म्हणून म्हणतोय 25,000 ती घेतो. 50,000 होते 50,000 आणि त्या धरून हात लावू. एक म्हशीला काय सरत नाही. 25,000 अरे माझ्या म्हशीला सोरू नाही तर ना सरू. आता गुंठ्या विकून टाकणार. अजून एक महिन्याभरानं माझं असं निसावत आहे कडवाळ. निसावलं का 50,000 रुपये करून लावतो बघ. मी दिले तर 25 होते. अरे तुला द्यायचीच नाही मला. अर्धा बाबा माझा फुकाट गर्भ तुला एका द्यायची नाही माझी. तुला का पैसे द्यायचा माझा हाही पैसे दे ना. मी आता परक्याला एकूण टाकणार पण तुला नाही रे बाबा अजिबात नाही. आणतो दीदीला घेऊन येतो बरं का. बस सावलीला इथं उन्हात फिरू नकोस. सावलीला बस सावलीला. ब्रुर्र, ब्रुर्र, ब्रुर्र. सावलीला बस बर का. हो बायकोला स्कूटी एक घेतली ती लय भारी झालं बघा. निवांत स्कूटीवर जायला येते. अरे बायको आहे बरं नवरा तर फिरतोय की बघा. इथं भांडी घासत बसली आहे बघा. तुम्हाला धावतो. काय करू भांडी घासून नाही तर. आहा हा हो 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 थांबा ना गाडी सुद्धा बघा ही कशी भांडी घासते इथंच. काय करू गेली की माझी आई रानात शेंगा तोडायला लेकीच्या. अगं माझी एक हाय घरी भांडीन दोनच करत बसली अगं. माझी बायको एवढी आळशी आहे ना. आळशाया उठल्यापासून काम करती. दळण नीट केलं झाडून लुटून काढती स्वयंपाक करते धुणं भांडी करते. अजून काय करायचं हो तुमचं? लेकरं तर राडा वाढवते तीच मागं ती अजून जाऊन काढती या. होय मला ही रानात निघून दे नाही नको. असं आहे काय? तर नवरा आलाच वाढ जेवाय म्हणून. असं आहे काय? मग नवऱ्यानं जेवावं का न ग? जेवा घेऊन जेवा काम असल्यावर रानातली. हा रानातली काम. ए अण्णा बघा लेकीला 4 अक्षर सांगा जरा. नुसतं तंबाखू खाऊन थुकू नका. 4 अक्षर सांगा जरा. नवऱ्याला घालत जावं म्हणावं. बापासमोर अगं मला माप खाल्लेली मापा काढते माप नाही काढत मग रानात बायको जाईल का नाही लवकर अशी म्हणते हो मी. अशी म्हणते. बाई पाहुणे रानात काम करते तीन बायको घरी काम करत बसली. पै पै पाहून मस्त लाज वाटते मस्त कमी वाटते पण काय करू घरचं सोडून मी जाई नाही मला. एक बोंब ठोक आता काम होईन म्हणून. काय बोल तू? ठो 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 एक बोंब ठोक. नवऱ्यानं सुरुवातीलाच तेवढं जरा करू लागितलं बेमुगाच्या रानात. या लोक सुद्धा येतात आणि येतात तूड तर एक शेंग लागणार आता. अगं तोडायला गड्या माणसाने तोडतील काय? अगं गडी माणसं लागलं तर खुरपू सुद्धा लागते ती. कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे मनाय कशाला लागतंय मी बघितलंय. बरं असू दे. माघारी आल्या आता आपण सगळ्या शेंगा काढून टाकू. येतो आता दीदीला घेऊन पेपर. मग काय आमच्या आईला जायचंय कामाचं फोन यायला ती. कशाला आता तिथं कामावर पुन्हा घेत नाही म्हणते ती. मग नाही. आमच्या आईचं घर कशावर चालायचं? हे तुझ्या आईला 1 एकर जमीनच घेतली. हा, द्या तुमच्यातले लिहून. हा देताय का बघू बरं किती मोठ्या मनाचा आहे. ए उद्या जाऊन कागद करू. आबाई नावती जमीन ते आई नाव करू. होय. म्हणजे आम्हाला- तुम्हाला बी घरातलं बाहेर काढावं आणि मला बी काढावा.